नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला थोड्या वेगळ्या आकाराची आणि मोठ्या साईजमधली ट्रॅव्हल बॅग घेऊन आली आहे। खूप सुरेख असं ही डिझाईन आहे आणि खूप सुंदर दिसते आणि बनवायला पण खूप सोपी आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता ही ट्रॅव्हल बॅग बनवण्यासाठी हे बघा, मी ना 40 इंच बाय 22 इंच 40 बाय 22 इंचाचा एक साडीचा पीस घेतलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये कॅनव्हास लावून खालच्या बाजूने अस्तरनी चारी बाजूने शिवून घेतलेला आहे। आता त्याच्या अशी 4 पदर घडी घालायची आपण। हो का, ही आहे अर्धी घडी घातली आणि आता परत ह्या बाजूने अजून एक अर्धी घडी घालायची। ठीक आहे, हो का, म्हणजे 22 इंचाचा भाग वरती आला पाहिजे आणि 40 इंचाचा भाग उभा आला पाहिजे। आता तुम्ही बघू शकता। बघा, आता इथे माप दाखवते मी। आपण आता ह्याची घडी घालून 20 इंच झालेलं आहे। आता ह्याला ना आपल्याला आकार द्यायचा आहे। हो का, आता हे जे ओपन उघडे जे 4 पदर आहेत ना, तिथून आपण 4 इंचाचं मार्किंग करून घेणार आहोत आणि तसंच खालती 13 इंचावर मार्किंग करणार आहोत। बघा, 13 इंचावर। ठीक आहे, आता ते 4 इंच ते 13 इंचची इथपर्यंत एक आपण अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे। आणि तो 4 इंचचा जो आहे ना, तिथून 1.5 इंच खालती परत मार्किंग करायचं आहे आणि असा गोलाकार आपल्याला तिथे आकार द्यायचा आहे। मग हे 4 कॉर्नर हे असे आपल्याला कापून घ्यायचे आहेत। तुम्ही एक एक करून कापलं तरी चालेल किंवा 2-2 पीस जरी घेतले तरी चालेल कापून। बघा, तर अशा पद्धतीने कापून झालेलं आहे माझं। बघा, तर तुम्ही बघू शकता आकार कसा आलाय त्याचा। बघा, अशा पद्धतीने हा गोलाकार आपला तयार होतो। बॅगेचा वरचा भाग आहे हा। आणि आता कडेने तुम्ही शिलाई मारून घ्या पहिले, कारण की मग ते हलणार नाही कापड। आपण कापून घेतलंय ना, मग ती शिलाई तिथलची उघडी हे झालेली, त्याच्यामुळे तिथे शिलाई पहिले मारून घ्या। आता आपण याला बंद शिवायचे। आता बंद नाही, कप्पा करायचा आपल्याला। आता कप्पा करण्यासाठी मी वरच्या बाजूने खालती 6 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे। आणि अशी सरळ लाईन मारून घ्यायची, म्हणजे आपल्याला कापताना सरळ लाईन होईल। आणि तसंच दुसऱ्या बाजूने पण 6 इंचावरच आपण कप्पा करून घेणार आहोत। आणि इथे आपण चेन लावून घ्यायची आहे दोन्ही बाजूला। तुम्हाला एक कप्पा बनवायचा तर एक बनवू शकता। मी 2 कप्पे बनवलेत। दुसऱ्या बाजूला पण असाच ह्याच्यामध्ये कप्पा बनवायचा आहे। फक्त खालच्या बाजूने लगेच अस्तर लावायचं नाही आपल्याला, पहिल्यांदा चेन लावून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी। बघा, आता इथे चेन लावून झालेली माझी दोन्ही बाजूने। आता आपण याला बंद लावायला घेऊया बरं का। पहिले बंद लावून घेऊ आणि मग नंतर सगळ्या म्हणजे पूर्ण ह्याला अस्तर लावून शिवून घ्यायचंय। आता हे बंदाचं माप सांगते तुम्हाला। बघा, आता हे बंद घेतलेत मी 40 इंचाचे, 40 बाय 1 इंच 40 बाय 1 इंचाचे 2 बंद घेतलेले आहेत मी। आता ते काय करायचं, आपण ह्या बाजूने ना 4 इंचावर मार्किंग करायचंय। ठीक आहे, आणि त्या दुसऱ्या बाजूने सुद्धा 4 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत आपण। आणि आता हा जो बंद आहे ना, असा खालच्या बाजूने दुमडायचा आणि बघा इथे ना अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे आपल्याला। बघा, हे असं ठेवायचं इथपर्यंत, असं शिवून घ्यायचं आहे आपल्याला। दुसऱ्या साईडला पण अशाच पद्धतीने बंद लावून घ्यायचा आहे। आता बंद लावून झालाय माझा आणि अस्तर पण मी सगळ्या पीसला लावून घेतलेला आहे। अस्तर पूर्ण लावायचे आणि मग मधोमध एक शिलाई मारायची, म्हणजे 2 कप्पे वेगळे होतील आपले। बघा, आता अशा पद्धतीने आपले हे बॅगचा आकार दिसेल। आता साईड पीस करण्यासाठी मी हे 2 अजून पीस घेतले आहेत
त्याचं माप आहे बघा 13 बाय 13 इंच. हे बघा 13 इंच बाय 13 इंच. त्याला पण आतल्या बाजूने कॅनव्हास लावून खालच्या बाजूने अस्तरने शिवून घेतलेलं आहे. आता ह्या पीसला पण आपण आकार देणार आहोत. आता ह्याची अशी बरोबर मधोमध घडी घालायची आहे. आता हे कसं चौकोनच आहे 13 बाय 13, तर त्याच्यामुळं कोणतीही बाजू घेतली तरी चालेल. आता असं घडी घालून घ्यायची अर्धी, आणि जिथं घडी घातली ना त्या बाजूने 4 इंचावर मार्किंग करणार आहोत आपण. हो का. आणि इकडनं खालती 11 इंचावर मार्किंग करायचे. आणि तिथं पण आता ही लाईन जोडून घ्यायची आहे आपल्याला. बघा इथे 4 इंच आणि इकडनं 11 इंच आहे. आणि मग 11 इंचावर असा गोलाकार आपण देणार आहोत. आणि मग बरोबर हे असं कापून घ्यायचं आहे. दोन्ही पीस पण तुम्ही एकावर एक ठेवून एकत्र संघ कापून घेऊ शकता. खूप सुंदर अशी बॅग आहे आणि मोठ्या साईजमध्ये बॅग आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये 7-8 दिवसाचे कपडे आरामशीर मावू शकतात. तुम्ही फिरायला वगैरे जाताना घेऊन जाऊ शकता. बघा अशा पद्धतीने हे 2 पीस तयार झालेत माझे. आता इथे पण तुम्ही शिलाई मारून घ्या, कारण की आपण कापून घेतलेलं आहे ना. आता ह्याचा आपण असा मध्य काढून घ्यायचा आहे. मध्य तर ऑलरेडी मगाशी आपण घडी घालून घेतलं होतं मधोमध, त्याच्यामुळं मध्य आपला निघालेलाच आहे. आता हा जो गोलाकार भाग आहे ना तो खालच्या बाजूने घ्यायचा आहे आपल्याला. आता हा जो पीस आहे ह्या पीसचा पण आपण मेन पीस जो आहे त्याचा पण मध्य असा काढून घ्यायचा. आणि हा जो एक पीस येतो ह्याच्यावर ठेवून बघा ह्या बाजूने असं शिवून घ्यायचं आहे. आणि परत असं ह्या बाजूने इकडच्या बाजूने इकडे शिवून घ्यायचं आहे. बघा असं शिवून झालं की ही बाजू इकडे घ्यायची आहे आणि ती वरची बाजू त्या बाजूने शिवून घ्यायचं. फक्त वरचं जे आहे ते 8 इंचाचं ते उघडं राहील. बघा आता शिवून झालेलं आहे. पायपिंग पण मी लगेच करून घेतलेलं आहे, म्हणजे नंतर आपल्याला अडचण नाही येणार पायपिंग करायला. दोन्ही पीस माझे शिवून झालेले आहेत. आता वरचा आपला चैनीचा पीस शिवायचा आहे. आता त्यासाठी मी काय केलेलं आहे बघा, आता हे तर आहे आपलं 8 इंचाचं माप. आणि हे जे दुसरी जी लांब पट्टी आहे ना त्याचं माप घ्यायचं आहे. तर त्याचं कसं माप घ्यायचं आहे बघा ही जी पीस आहे ना आपण शिवलाय तिथून हे असं गोलाकार बरोबर माप घ्यायचं आहे टिपने. जेवढं येईन त्याच्या 2 इंच जास्त पट्टी घ्यायची आहे आपण. आता हे बघा किती आलं हे. बघा हे आले माझं 17 इंच, म्हणजे 17 अधिक 2 इंच जास्त, म्हणजे 19 इंचाचं 19 बाय 8 इंचची ही पट्टी मी घेतलेली आहे. त्याला पण आतल्या बाजूने कॅनव्हास घालून अस्तरनी चारी बाजूने शिवून घेतलेलं आहे. बघा 19 इंच बाय 8 इंचाची ही पट्टी घेतलेली आहे. आता ह्याची पण मधोमध घडी घालायची आणि एक लाईन मारून घ्यायची आहे आणि तिथे बरोबर मधोमध कापून घ्यायचं आहे. आणि मग कापून झालं तिथे आपण चेन लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे. आणि ते चेन लावायची आहे बरं का. आता ह्या चेनमध्ये मी 2 रनर घातलेत, कारण की वरची भाग आहे ना आपलं मोठी साईज आहे, त्याच्यामुळे मी 2 रनर ह्या चेनमध्ये घातलेले आहेत. आता ते काय करायचं का, इथं पहिल्यांदा 8 इंचाचा जो भाग आहे तो इथे शिवायचा आहे आणि मग कडेने सगळ्या चारी बाजून ही पट्टी शिवून घ्यायची. शिवून झाल्यावर पायपिंग पण करून घ्यायची आहे लगेच. हा अशा पद्धतीने माझं झालेलं आहे सगळं व्यवस्थित. आता ही बॅग आपण सरळ केलं हा अशी दिसती. कडेचे हे बाहेरचे 2 कप्पे आहेत आणि आतला हा कप्पा. एकदम मोठी साईज झालेली आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते बॅग ही. कसा वाटला व्हिडिओ? मग आवडला ना व्हिडिओ
चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच सुंदर सुंदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. धन्यवाद.